आनंदाची बातमी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता जून महिना संपून गेलेला आहे, तरी पण तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमचा आता जून या जुलै महिन्यामध्ये पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून या ठिकाणी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपये प्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहे। प्रमुख 10 बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 2021 पासून ते 2025चा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या पिकाचे नुकसान 2021 सालामध्ये झालेले असून 2022, 2023 आणि 2024 सालामध्ये किंवा 2025 सालामध्ये झालेले असेल, तर शेतकरी बांधवांनो, तुमचे पीक विम्याचे पैसे प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणतेही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैशाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। काल सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली। राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकरी बांधवांचा जेल 12 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये आहे, त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणतेही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशाची वाट पाहण्याची गरजसुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचं, सोयाबीन पिकाचं, मूग पिकाचं, तूर पिकाचं, उडीद पिकांचं, भुईमूग, इतर काही पिकांचे नुकसान झालेले असेल, तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैशाची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणतेही शेतकरी बांधव पीक विम्याचे पैशाची वाट पाहण्याची गरजसुद्धा भासणार नाही। SBI बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, ग्रामीण बँकेमध्ये म्हणजेच की महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँकमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, यासोबतच सहकारी बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे म्हणजेच की शेतकरी बांधवांचे खाते असेल, तर त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याची पैशांची प्रतीक्षा संपत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील, तर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न म्हणजेच की लिंक असायला पाहिजे। कारण सरकारी योजनेचे पैसे हे तुमच्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात। सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे जमा होत राहतात आणि हे सुरुवात करायला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,600 कोटी, लक्षात घ्या, 3,600 कोटी रुपयांची भक्कम रक्कम जमा झालेली आहे आणि निधी मंजूर झालेली आहे। आता 3,600 कोटी रुपयाची निधी बँकेकडे पाठवण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की 12 जिल्ह्यातील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपयाप्रमाणे हे पीक विम्याचे पैसे सोडले जातील। परंतु कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार काही पिकांचे पीक विमा कमी तर काही पिकांसाठी जास्त पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याच्या पैशासाठी सरकारच्या माध्यमातून जे पात्रता राहणार आहे, त्याच्यामध्ये 1 नंबर आहे की तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे। तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकृत करायला पाहिजे। त्या शेतजमिनीचा ऑनलाईन 7/12 निघत असायला पाहिजे। ज्यावेळेस तुमच्या पिकांचे नुकसान झालेले होते, त्यावेळेस तुम्ही पीक विम्याचे अर्ज केलेला पाहिजे। पीक विमा पोर्टलवरती नोंदणी करायला पाहिजे। बीड, परभणी, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, नागपूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, जालना, गडचिरोली, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। आणि यासाठी तुम्हाला सर्वात मोठे काम आहे ते काम पार पाडावे लागणार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये। आणि या जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे। या जिल्ह्यांच्या यादीनुसार आता तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होणार। परंतु या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याचे नाव याच्यामध्ये आलेले नाही, त्यांनासुद्धा टप्प्याटप्प्याने वाटप होणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला लवकरात लवकर या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त टप्प्यानुसारच तुम्हाला लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जे अटी सांगितण्यात आलेल्या आहे त्या अटी पूर्ण असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि जे कामे तुम्हाला करायला सांगितलेले आहे ते तातडीने आणि लवकरात लवकर पूर्ण करावे। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका।
आणि एक गोष्ट अजून, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा तुमचा पीक विमा जमा झालेला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.